गेल्या काही दिवसापासून मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे। मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही पदाधिकारी जे आहेत ते महायुतीच्या विरोधात आंदोलन करताना दिसून येत होते। मात्र आता पुन्हा एकदा मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी जे एकत्र दिसत आहेत। मी सध्या उभा आहे मोठेगाव परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मनसेचे शहर प्रमुख या ठिकाणी राहुल कामत असतील, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख असतील दीपेश म्हात्रे हे एकत्र दिसतात। ते नेमकं अनेक दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर राज ठाकरे असतील हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले, मात्र कल्याण डोंबिवली परिसर पाहिलं तर या ठिकाणी चक्क कार्यकर्ते एकत्र येत असल्याचं दिसून येत आहे। नेमकं ही तिसरी भेट आहे, काय नेमकं कारण आहे आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। दीपेशजी काय सांगाल, मनसेचे पदाधिकारी याआधी आमदार होते, नंतर पदाधिकारी होते, गेल्या काही दिवसापासून मनसे आणि ठाकरे या दोघांमधली जवळीक जी आहे ती कल्याण डोंबिवली परिसरामध्ये वाढताना दिसते। आजचं नेमकं दोघांच्या भेटेचं कारण काय? नाही, ही काही ठरून झालेली भेट नाही, परंतु लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो। राजू पाटील साहेब असतील, मनसेचे शहराध्यक्ष असतील, आमच्या पक्षाचे पदाधिकारी असतील, हे वारंवार आम्ही लोकांच्या प्रश्नावर एकत्रित येत असतो। आज नेमकं डोंबिवलीमध्ये जी कालची जी रेल्वेच्या प्रवाशांची जी घटना घडली त्याच्यानंतर रेल्वेच्या विरोधात एकत्रित येऊन काहीतरी करता येईल का याच्यावरती आमची चर्चा सुरू होती आणि सहज आज राहुल कामत यांची आमच्या कार्यालयात येऊन आमची भेट झालेली आहे। परंतु या दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही याचा निर्णय आमच्या दोघांचे पक्षप्रमुखच घेतील, कारण ते ठाकरे बंधू आहेत, ठाकरे स्वतः ठरवत असतात काय करायचं आहे ते। परंतु लोकांच्या प्रश्नावर, महाराष्ट्राची संस्कृती आहे राजकीय की लोकांच्या प्रश्नावर पक्ष कुठलाही असो आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आज आमची एकत्रित भेट झालेली आहे। तलावा पुलाचं आंदोलन असेल, त्यानंतर आता तुम्ही सांगतात की रेल्वेचं आंदोलन आम्ही एकत्र करणार आहेत, म्हणजे ही तिसरी भेट आहे आणि अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे अशी बॅनरबाजी करण्यात येते। आज देखील ठाण्यामध्ये असे बॅनर लावण्यात आलेले, तुम्हाला काय वाटतं? नाही, राजू पाटील साहेब असतील, पलावा पुलापासून ही सुरुवात झालेली आहे। आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी एकत्र येतो मी असं म्हटलेलं आहे आणि सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते उचलण्यासाठी जर आम्हाला एकत्र यावं लागलं तर लोकल लेवलला आम्ही एकत्र येऊ। प्रत्येक विषयावरती एकत्रितरित्या भांडण्याचं शासनाच्या विरोधात जर आम्हाला आंदोलन करावं लागलं तरी आम्ही करू। आणि आपण बघितलं असेल रेल्वेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, ही घटना खूप मोठी आहे, पण त्याची कुठेही राजकीय दखल अजून कोणी घेतलेली नाही, प्रशासनाने देखील दखल घेतलेली नाही। म्हणून आम्ही एकत्रित येऊन काहीतरी एक नवीन आंदोलन किंवा एक परिषद रेल्वेच्या विरोधात करायचा आमचा मानस आहे आणि त्याच्यासाठी आज आमची सहज भेट झालेली आहे। लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, राज ठाकरेंनी नेमकी यावेळेस आपल्या पक्षाच्या विरोधात भूमिका मांडलेली, या ठिकाणी सभा देखील घेण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर आता नगरपालिकेच्या निवडणुका असतील, नगर परिषदेच्या संस्थेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही दोघेही म्हणजे मनसे आणि शिवसेना एकत्र आहेत, नेमकं या सगळ्या गोष्टीकडे कसं? हे प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते। आता मागच्या वेळेला काय झालं ह्याच्याकडे आम्ही कुठलंही लक्ष न देता पुढे आपल्याला काय करायचं आहे ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला एक चांगली बातमी या महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मिळेल अशी अपेक्षा आम्हाला सर्वांनाच आहे। आम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका नेहमी लोकांसाठी असते आणि त्या भूमिकेवर आम्ही नेहमी निर्णय घेत असतो। कामतजी, तुम्ही आलेले आहात, तिसरी भेट आहे। काल देखील तुम्ही पदाधिकाऱ्यांना भेटलेले आहेत, आज कल्याण ग्रामीणचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना तुम्ही भेटलेले आहेत। काय सांगाल की नेमकं ठाकरे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांच्याबरोबर आपली मनसेकडनं जी भेट आहेत आणि जे आंदोलन सुरू करतात ते कशा प्रकारचं तुमचं मत काय आहे? आणि कसं आहे की आता जे तुम्ही म्हणतायत की तिसरी भेट आहे, अशा भेटी खरं तर वारंवार होत असतात, कारण आम्ही गेली अनेक वर्ष एकाच शहरात राहतो। आपापल्या पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या असतील, काही चांगले प्रश्न असतील किंवा चांगल्या काही उपाययोजना असतील, याकरता प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या माध्यमातून इथे कार्यरत असतो आणि असं करत असताना म्हणा किंवा रस्त्याने येता जाता म्हणा, सण समारंभ असतात, लग्न कार्य असतात, ह्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला भेटीगाठी होत असतात। प्रत्येक भेटीगाठीत राजकीय चर्चा ही होत नसते,
कालसुद्धा जी भेट झाली ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे डोंबिवली पश्चिमेचे शहर प्रमुख ते प्रकाशजी तेलगोटे एका कार्यक्रमानिमित्त आम्हाला भेटले होते आणि त्यांनी ऑफिसमध्ये येऊन चहा पिण्याचा आम्हाला आग्रह केला. त्यानुसार आम्ही चहा प्यायला गेलोच. आमच्याही कार्यालयात अनेक पक्षाचे पदाधिकारी हे आलेले आहेत, चहा पिऊन गेलेत, आम्ही त्यांचे सत्कारही केलेले आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे युतीच्या बाबत आपण म्हणत आहात, आता दीपेशजींनी सांगितलं त्याप्रमाणे युतीचा निर्णय हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे दोघं जे एकमेकांचे भाऊ आहेत हा निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेली अनेक वर्ष हा प्रश्न आहे की दोन भाऊ महाराष्ट्र हिताकरता एकत्र येणार का. त्या दृष्टीने त्या दोन भावांची जे काही त्यांचा निर्णय जो घ्यायचा आहे ते दोन भाऊ घेतील आणि ते जे निर्णय घेतील युतीच्या संदर्भात तो निर्णय आम्ही सर्वस्वी एक दिलाने मान्य करू हे तुम्हाला आता आम्ही सांगतो. पण एकत्र पाहायला गेलं तर कुठेतरी राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील एकमेकांना फोन केला नाही किंवा फोन केल्यानंतरच आम्ही पुढं काय ते पाऊल टाकू अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य एकमेकांकडून येतात. मात्र एक कार्यकर्ते म्हणून आता तुम्ही ज्या पद्धतीने विरोधकांच्या विरोधात आता आंदोलन वगैरे करतात ते तुमचं मनमिलन झालं आहे का. म्हणजे पुढं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती याच भूमिका असणार आहेत. नाही, विषय केवळ निवडणुकांपुरताचा नाही. निवडणुका दर 5 वर्षांनी येतात, परंतु जनतेच्या समस्या किंवा त्यावर असलेल्या उपाययोजना याबाबत वारंवार एक प्रकारचं मंथन किंवा त्यानुसार एक प्रत्येक पक्षाकडनं काही गोष्टी होत असतात. त्यानुसार जर लोकांच्या समस्यांवरती जर एकत्र येणं होत असेल, म्हणजे आपल्याला जर आठवत असेल की 2019च्या निवडणुका झाल्यानंतर सन्माननीय राजसाहेबांनी या देशातल्या सर्व विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली होती EVMच्या विरोधात. त्यामुळे त्याच्यात कुठेही युती किंवा आघाडी याचा विषय येत नाही. आता जर आपण बघितलं असेल तर सर्वपक्षीय आपण ज्या ग्रामीण भागात जी सर्वपक्षीय संघर्ष समिती आहे ती सर्वपक्षीय आहे. तर त्याच्यामुळे लोकांच्या प्रश्नावरती एकत्र येणं होतं, एकत्र होतं. आजसुद्धा सकाळी परवा जो दुर्दैवी अपघात घडला मुंब्र्याला त्या संदर्भात काय करता येऊ शकेल, काय नवीन उपाययोजना रेल्वे प्रशासनाला हे करता येऊ शकतील, लोकांच्या नेमक्या समस्या काय त्याच्यावरती काय उपाय करता येईल याबाबत दीपेशजी म्हात्रेंचा फोन आला की बाबा याबाबत एकत्रित काय करता येईल का आपल्याला. त्याबाबत मी त्यांच्याशी बोललो की जरूर आपण एकत्र यायला हरकत नाही, लोकांच्या समस्यावर एकत्र यायला काय अडचण. एक गोष्ट आहे की आता तुम्ही बोलतात की काही समस्यावरती एकत्र यायचं, म्हणजे एवढ्या वर्षापासून ह्या गोष्टी नाहीत, पण आता कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येईल या चर्चेला उधाण आलं असताना त्यानंतरच कल्याणमधनं याची सुरुवात झालेली आहे, कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. नाही, आता झालं कसं की दोन भाऊ एकत्र येणार का याची सुरुवात एका मुलाखतीमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी सुरुवात केली या गोष्टीची. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या हिताच्या आड म्हणजे महाराष्ट्राच्या समोर जे प्रश्न आहेत त्यासमोर जे काही त्यांच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या मानाने एक क्षुल्लक आहेत. त्याला उद्धव साहेबांकडनंही सकारात्मक प्रतिसाद आला. अनेक स्तरावरती वरिष्ठ नेते बरेच आहेत. हा मी किंवा दीपेशजी आम्ही काय निर्णय घेऊन त्याबाबत तुमच्या मनात काय झालं व्हायला काय हरकत नाही आणि जे असेल जे होत असेल ते आम्ही मान्य करू. शेवटी तेही ठाकरेच आहेत. ठाकरे हा ब्रँड आहे. ठाकरे हा ब्रँड पुसला जाणार नाही. हा जास्तीत जास्त मजबूत होईल याकरता जर त्यांच्याकडनं पाऊल उचललं गेलं तर आम्ही 100 नाही 210% याबाबत प्रयत्न करू. एकंदरीत पाहिलं तर ज्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत, मात्र या चर्चा नेमकं उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काळातच माहिती पडणार आहे. मात्र तरी देखील कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कुठेतरी मनसे आणि ठाकरे गटाची युती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. दोन्ही पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका व आंदोलनाचे जे दिशा आहेत एकत्र मिळून एकत्र बसून ते आंदोलन कसं करायचं यावर देखील चर्चा यांनी सुरू केलेली आहे. कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.